भीमत महवंदना कार्यक्रम के माध्यम से कलाकारों के द्वारा डॉक्टर भीमराव अंबेडकर को संगीतमय तरीके से वाशी के विष्णुदास भावे में बड़े ही भव्य तरीके से मान वंदना अर्पित की गई। इस मौके पर मुख्य रूप से शिवसेना के उपनेता व सिया के अध्यक्ष विजय नाहटा उपस्थित होकर कलाकारों का मनोबल बढ़ाया, साथ ही स्टेज पर कला बिखेरने वाले कलाकारों की प्रशंसा की। इस मौके पर गीत संगीत का आनंद भी विजय नाहटा ने उठाया। आज विष्णुदासमध्ये भीमा तुम्हास वंदन हा कार्यक्रम या समाजातले जे कलाकार आहेत त्या सगळ्या कलाकारांनी या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यांचे 6वं वर्ष सातत्यपूर्ण ते अशा प्रकारचा कार्यक्रम करतात आणि इतकी प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे की लोकांना खाली बसावं लागतं आहे आणि कार्यक्रमाचं स्वरूपसुद्धा अतिशय भव्य दिव्य आहे, अतिशय सुंदर, अतिशय प्रोफेशनल, अतिशय उच्च दर्जाचा अशा प्रकारचा ऑर्केस्ट्रा आणि गाणी या ठिकाणी कलाकारांनी सादर केली। काही नृत्य सादर काही भगिनींनी केली। अतिशय चांगला कार्यक्रम आणि अतिशय उच्च दर्जाचा कार्यक्रम या ठिकाणी आंबेडकरांना वंदन करण्यासाठी ठेवला। त्याच्याबद्दल या सगळ्या कलाकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सगळी मंडळी याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल अँगल न ठेवता समाजाला एकत्र करणं, बाबासाहेबांना वंदन देणं आणि असे चांगले कार्यक्रम सातत्याने करणं अशा प्रकारचा कार्यक्रम करतात। त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे आणि या ठिकाणी त्यांनी बोलवून आमचा जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा त्यांनी सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली। मी त्यांना सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर जेवढे राजकारणी होऊन गेले त्याच्यामध्ये बाबासाहेबांइतका विद्वान राज्यकर्ता म्हणा किंवा अन्य घटनाकार म्हणा होऊन गेलेला नाही आणि आज जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जी आपल्या देशात टिकून आहे, बाकीच्या देशामध्ये विस्कळीत झालेलं आहे सगळं, ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे। त्याच्यामुळे त्यांनाही वंदन करतो आणि पुन्हा एकदा या सगळ्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो। वीडियो राहुल कदम साथ पंकज वेनोंसी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई।